AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपल्या जीवनाला सोपं करतं, प्रगतीची नवीन दारं उघडतं. पण हीच टेक्नॉलॉजी जर गुन्हेगारांच्या हातामध्ये पडली तर काय होऊ शकतं, याची प्रचिती नाशिकच्या सिन्नरमध्ये घडलेल्या एका घटनेमध्ये समोर आली, ज्यानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं. एक भामटा AIचा वापर करून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून दाखवतो, महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो, लाखोंची फसवणूक करतो आणि शेवटी ब्लॅकमेलही करतो. व्हिडिओतून पाहूयात या हादरवणाऱ्या प्रकरणाचा उलगडा नेमका कशा पद्धतीने झाला. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. टेक्नॉलॉजीचा वापर हा मुळात प्रगतीसाठी, ज्ञान वाढवण्यासाठी होतो. मात्र अलीकडच्या काळामध्ये याच टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून गुन्हे घडवण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. आसिफ तडवी नावाच्या तरुणानं AIचा वापर करून स्वतःचं पोलीस खाकीतील गणवेशातील फोटोज आणि पोलीस ठाण्यातील फोटोज तयार केले आणि सोशल मीडियावरती स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून तो भासवायचा. आरोपीनं बनावट नावानं सोशल मीडिया अकाउंटही तयार केलं होतं. या अकाउंटवरून तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगायचा, तसे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करायचा. AIच्या मदतीनं तयार केलेले फोटो वापरून तो महिलांशी कॉन्टॅक्टही करायचा, चॅटिंग करायचा. यानंतर महिलांचा विश्वास निर्माण करून त्यांना भावनिकरित्या जवळ करायचा आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. अशात आरोपीनं एका महिलेशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. तिला सुद्धा खाकी वर्दीचा रुबाब दाखवला, तिचा विश्वास जिंकला, तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर घरगुती अडचणी, कधी पोलीस ट्रेनिंगचे खर्च असे विविध कारणं सांगून पैसे मागायला सुरुवात केली. आणि या कारणांमुळे त्यानं पीडित महिलेकडून तब्बल 3 लाख रुपये उकळलेत. जेव्हा पीडित महिलेनं अधिक पैसे द्यायला नकार दिला, तेव्हा आरोपीनं आपलं खरं रूप दाखवलं. त्यानं AIच्या मदतीनं महिलेचे आक्षेपार्ह फोटोज तयार केले आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पण आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित महिलेनं वावी पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचा तपास सुरू केला आणि सापळा रचला. अशात प्लॅनिंगचा भाग म्हणून महिलेनं आरोपीला भेटायला बोलवलं. त्यानंतर आरोपी महिलेला भेटायच्या बहाण्याने आला आणि तेवढ्यात वावी पोलिसांनी शिताफीनं त्याला अटक केली. तडवीकडे पोलिसांचा बनावट ओळखपत्र देखील सापडलेलं आहे. यासोबतच तडवीच्या 2 मोबाईलमध्ये AIच्या मदतीनं तयार केलेले पोलीस ठाण्यातील तसेच वर्दीतील शेकडो फोटोज देखील सापडलेले आहेत. एवढंच नाही, अनेक महिलांसोबत चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स देखील आणि अश्लील व्हिडिओ देखील त्याच्या या फोनमध्ये आढळल्याचं समोर आलेलं आहे. तडवीने अनेक महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढल्याचाही संशय आहे. आता या भामट्यानं आणखी कोणाकोणाची फसवणूक केली आहे आणि किती लाखांना लुटलंय, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पण या घटनेतून AI टेक्नॉलॉजीचा गैरवापर किती धोकादायक आहे हे यातून स्पष्ट होतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच